हाय एव्हरीवन, वेलकम टू युअर संचली ब्लॉग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी जात आहे चंद्रपूरला, कारण अंचलेश्वर मंदिर आतमध्ये ते बघायचं आहे मला. पुष्कळ वर्षापासून म्हटलं तर जाते तिकडे येते, पण कसं अंचलेश्वर मंदिरला कधी जाणं नाही झालं नेमकं. तर आज फर्स्ट टाइम आम्ही जात आहे अंचलेश्वर मंदिर बघायला, आणि तुम्हाला पण नक्की दाखवते. तुम्ही पण बघा. तुम्ही कधी गेले असणार आणि न गेलेलेही काही लोक मतलब काही असतात, त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी बनवत आहे. आणि माझी छोटीशी फॅमिली आहे, माझी मम्मू आणि मी. मॅचिंग ड्रेस, कारण तिथे काही फोटोशूट, काही शॉर्ट्स, काही रील्स बनवायचे आहे मला, म्हणून आम्ही मॅचिंग लावले आहे. आणि माझा मुलगा इकडे बसून आहे. हाय लड्डू. हाय. आणि यांनी ड्रायव्हिंग करत आहे. हाय. आणि ड्रायव्हिंग करताना डिस्टर्ब नाही करायचं. कधी मी कॅमेरा हँडल करते तर काय होते माहित नाही. माझ्या डोळ्यात एसीचं जे हवा येते त्याच्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पाणी येतात. असं समजून नका घ्या की ही रडत आहे. मी रडत नाही, कारण मला रडवणारे कोणीच नाही. मी कोणाला हसवायचा प्रयत्न करते, रडवायचं नाही. आणि मी कशाला रडू, मी तर खूप छान आहे. आणि माझी छोटीशी बेस्ट म्हटलं तर माझी छोटीशी फॅमिली सोबत मला कधी असं रडायचं म्हणलं तर ते प्रश्नच नाही. मी कधी रडूही शकत नाही, एवढी छान माझी छोटीशी फॅमिली आहे. आणि माझ्याशिवाय आमच्या घरात काहीच चालत नाही. कारण नाही का, मीच आहे खूप बडबड करणारी. यांनी पण करतात, पण मोस्टली म्हटलं तर आवाज जास्त मोठा घरामध्ये म्हटलं तर माझंच. यांनी थोडा हळू आवाज आहे यांचा, मी थोडा लाऊड स्पीकर, थोडा मोठा आवाज. मम्मूचाही मोठा आवाज आहे, लड्डूचाही आहे, कारण हे एकटेच थोडं सायलेंट राहतात. चला आता आमचा लड्डू बघा कसं बघत आहे, तुम्हाला पण मी दाखवते. आणि पाऊस येत आहे, बघू शकता तुम्ही. काचवर इथे वगैरे पाणी आहे, आणि मस्त शेती वगैरे बघा किती छान दिसत आहे ना. तर तुम्हाला मी कंटिन्यू करणार व्लॉग. चला माझ्यासोबत तुम्ही पण चंद्रपूरला. चंद्रपूर 20 किलोमीटर आहे आणखी. आणि हे मस्त बनवलंय, मला इथे आल्यानं खूप छान वाटते इथे. आणि बॉटनिकलच्या समोर, आता बॉटनिकलच्या जवळपास आलेले आहे आम्ही. आणि बघा कमी ट्रॅफिक नाही आहे, खरंच सायंकाळची वेळ आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. काही ठिकाणी खड्डे असल्यामुळे खूप म्हटलं तसं व्हायब्रेट झाल्यासारखं होते. खड्ड्यामध्ये टायर गेलं तर गाडी पूर्ण शेक झाल्यासारखं होते. आणि इथे पण एक आहे म्हणून सांगितलं ना, हेच आहे. खूप छान दिसते, मला फार आवडतं. आणि हे आहे आपले
ला जायचं मार्ग इथूनच. आता पहिल्यासारखं नाही आहे, खूप गर्दी कमी झाली आहे आणि आता पावसाळा आहे ना, आता खूप पब्लिक येतात. आणि एकदा तुम्हाला हा बॉटनिकल मधला मी व्लॉग करणार, नक्की टाकणार पोस्ट, नक्की बघा. तर आता इथे चिप्स घेणार आहे आम्ही, बनाना चिप्स. यांच्याकडे केळाचे चिप्स म्हटल्यासारखं, म्हणजे आलू चिप्स कसं, असे केळ्याचे चिप्स खूप टेस्टी राहतात, खूप छान राहतात. मम्मू आणि लड्डूसाठी आणि एक माझ्यासाठी. हा पॉकेट आहे 50चा एक, आम्ही 3 घेतले कारण छान वाटतं याचा टेस्ट. तर आता मी खाते. तर हा आहे चिप्स केळाचं, बघू शकता. छान आहे, बघ टेस्ट बघ. यांनाही चालली मम्मूला. महाकाली मंदिर आलेलं आहे, मस्त लाइटिंग लागलेलं आहे, बघू शकता. झरपट नदी आहे, इकडून ग्लास पूर्ण AC मुळे दिसत नाही आहे. जलेश्वर मंदिर बघू शकता. आता मी जाणार पहिले दर्शन करायला. इथे सामान आहे, सामान पूजा सामान घेतले आहेत. आता जात आहे दर्शनाकरिता. संतोष मंदिर आहे. फायनली दर्शन झालं. आता जात आहे आम्ही घरी, कारण आम्ही आले उशिरा, त्यामुळे कसं मी काही तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाही. पण पुन्हा एकदा मी येणारच.
दर्शन झालेलं आहे आणि कसा वाटला आमचा व्लॉग नक्की कॉमेंट करायला विसरू नका आणि तसेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर संजली व्लॉग. तुम्ही भरभरून मला सपोर्ट करा. असे छान छान व्लॉग्स येतच राहणार. बाय गाईज.